उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ आणि मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत। दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत। आज त्यांची बुलढाण्यातील खामगावमध्ये प्रचार सभा होणार आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे नेते प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी त्यांची ही सभा होणार आहे। या सभेसाठी शरद पवारही उपस्थित राहणार आहेत। या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। 26 एप्रिलच्या मतदानासाठी सर्व पक्ष आपापल्या परीने तयारी करत आहेत। मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव येथील जेबी मेहता क्रीडांगणावर उभा आहे। या ठिकाणी आज सायंकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ मोठी सभा होऊ घातली आहे। या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब तसेच शिवसेनेचे अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांची या सभेला उपस्थिती असणार आहे। या ठिकाणी ते मार्गदर्शन करणार आहे। सायंकाळी होणारी ही सभा या सभेसाठी होणारी जय तरी आपण पाहतोय। सध्या बुलढाण्यातलं चित्र फार वेगळं आहे। एकीकडे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आहेत तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणजे महाविकास आघाडीचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आहेत तर तिसरे अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्यानंतर शेवटच्या दिवसांमध्ये चित्र कसं पालटतं याकडे सर्व जिल्हावासियांचं लक्ष लागून आहे। त्यामुळे ही सभा त्याच्यानंतर उद्या होणारी रावसाहेब दानवेंची सभा आणि देवेंद्र फडणवीसांची सभा तसेच 24 तारखेला नितीनजी गडकरींची सभा या सभेला मार्गदर्शन करताना ही नेते मंडळी कशा पद्धतीनं मतदार वर्ग आपल्याकडे वळवेल हे सर्व याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत मी मयूर निकम झी मीडिया खामगाव।